आज मी अशा ठिकाणी आलोय जिथे जमिनीवर चालणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, कारण इथे प्रत्येक पाऊल उडीच आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राज आणि आज आपण चाललोय पुण्यामधल्या एका भन्नाट ट्रॅम्पोलिन पार्क मध्ये. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा अशा पार्क मध्ये आलोय. ह्याच्या आधी सुद्धा मी एकदा आलो होतो, बट एवढा एन्जॉय नव्हता केला. आत आलो आणि हा काय करतोय बघा, ट्रॅम्पोलिन वर उड्या मारायचं सोडून डान्स चालू आहे याचा. त्याला ट्रॅम्पोलिन नाही, डान्स फ्लोर मिळालाय वाटतं. बरं, याचा डान्स झाला की आपण आता पुढच्या गेम्स ट्राय करूया. मी फक्त आत आलो होतो, पण यांनी मला बघितलं. बहुतेक यांना नवीनच खेळणं मिळालं. इथे गेम खेळायला आलो होतो, पण यांनी माझाच गेम करून टाकलं. यांनी काय ते मला उचलायचे आणि बावल्यासारखं फेकून द्यायचे. मला इथून उडी मारायची होती. खाली पाहिलं आणि माझं मन मला म्हणालं, राज आपण घरी जाऊया. पण मी उडी मारली. पाणी नाही, स्विमिंग पूल नाही, पण आमच्या डुबक्या काय थांबल्याच नाही. सुरुवातीला आमची फुल एनर्जी होती, पण काय वेळातच दोघांची बॅटरी 1% आली. मग आम्ही निघालो दुसरा गेम खेळायला. पण इथे गेम खेळायचा नसून चक्क डान्स करायचा होता. आता बघूया आमच्यातलं कोण सगळ्यात चांगला डान्सर आहे. आता नंबर होता VR चा, आणि हा गेम सुरू करण्याआधीच मला असं वाटलं होतं आज काहीतरी वेगळंच होणार आहे. बाहेरून सगळं नॉर्मल दिसतंय, पण आत काय दिसतंय ते फक्त आम्हालाच माहित होतं. आम्ही बास्केटबॉल खेळत होतो की बॉलची हाईड अँड सीक चालू होती कळतच नव्हतं. शेवटी बॉल सापडला. चला आता खरंच गेम खेळूया. आता आम्ही बॉलिंग खेळायला आलोय. बघूया कोणाचा एम सगळ्यात भारी आहे. तर आज आपण फ्लाइंग पांडामध्ये खूप सारे गेम ट्राय केले. इथे असलेले सगळे गेम या छोट्याशा ब्लॉग मध्ये दाखवणे शक्य नाही. इथले अजून खूप सारे गेम आणि आमची फुल मस्ती पाहिजे असेल तर आपल्या फुल ब्लॉग युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. लवकर जाऊन बघा. मी भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.